देख रहे हैं चंद्रपुर तक। चंद्रपुर और गढ़चिरौली की राजनीति में बड़ा भूचाल आ गया है। दावा किया जा रहा है कि दोनों जिलों के 23 नगर सेवक अचानक नॉट रीचेबल हो गए हैं। आरोप है कि उन्हें तोड़ने के लिए 5-5 लाख रुपए तक की पेशकश की जा रही है। नेतृत्व ने साफ कहा है कि अगर सत्ता का दबाव और पैसों की ताकत नहीं होती तो एक भी नगर सेवक दूसरी पार्टी में नहीं जाता। अब संबंधित नगर सेवकों के खिलाफ व्हिप जारी कर अपात्रता की कार्रवाई करने की तैयारी शुरू हो गई है। इस पूरे घटनाक्रम ने एक बार फिर राज्य की राजनीति में घोड़े बाजार और राजनीतिक नैतिकता पर बड़ा सवाल खड़ा कर दिया है। नेताओं का कहना है कि अगर जनप्रतिनिधियों की खरीद फरोख्त इसी तरह जारी रही तो जनता का लोकतंत्र पर विश्वास कमजोर हो जाएगा। फिलहाल चंद्रपुर और गढ़चिरौली की सियासत में हलचल तेज है और सबकी नजर अब आगे होने वाली कार्रवाई पर सांगतो त्यांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललेला आहे आणि हे पैशानी हे सगळी लोक आमची विकली गेली आहे। आता आम्ही व्हीप जारी करणार आहोत, त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत ज्यावेळेस निवडणूक होईल आणि त्यांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही सुरू करू। कारण पक्षाचा व्हीप झुंगारून जर काय पाऊल उचलत असतील तर ते अपात्र ठरू शकतात। राहिला फोटो कधीचा आहे, भांगडिया बरोबर आहे, काय आहे, आता तो फोटो जर त्यांनी नेला असेल तर त्याच्याबरोबरचा आहे, तो आता कधीचा जुना आहे, 3 महिन्याचा आहे की आत्ताचा आहे हे आता मला काही सांगता येणार नाही। परंतु एक नक्की आहे की चंद्रपूरमध्ये घोडा बाजार प्रचंड तेजीत आहे आणि त्यांनी तो घोडा बाजार सुरू केलेला आहे। त्याची काही गरजही नव्हती, पण असं आहे की आमदार ठेकेदार झाल्यानंतर पैशाची गरबी आणि मस्ती येतेच। ती मस्ती त्यामध्ये दिसते आहे पैशाची।